लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। नमस्कार दर्शक, आपण पाहत आहात रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र सुपरफास्ट बातमीपत्र। पाहुयात काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडी। ओबीसी नेते कोर्टात गेले तर मंडल आयोगाला चॅलेंज करेल मनोज जरांगे। राज्यात मराठा आणि ओबीसी यांच्यात आरक्षणावरून संघर्ष सुरू झालेला आहे। मराठा समाजातील कुणबी प्रमाणपत्रांवरून हा संघर्ष सुरू झालेला आहे। राज्य सरकारने कुणबी प्रमाणपत्र असलेल्या सगळे सोयरे यांनाही प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला। त्यामुळे ओबीसी नेते एकवटले आहेत। ओबीसींनी याविरोधात आंदोलन पुकारण्याचा निर्णय समता परिषदेचे अध्यक्ष छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत रविवारी घेतला। तसेच राज्य सरकारच्या निर्णयाला आव्हान देण्याची भूमिका घेतली। त्यामुळे आता मनोज जरांगे पाटील यांनी पलटवार केला आहे। ओबीसी नेते कोर्टात गेले तर मी सुद्धा मंडल आयोगाला आव्हान देईन अशी भूमिका मनोज जरांगे यांनी जाहीर केली। त्यामुळे ओबीसी आणि मराठा हा संघर्ष रस्त्यावर तसेच न्यायालयात रंगणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या याचिकेवर उद्या आणि परवा अंतिम सुनावणी, राहुल नार्वेकरांची माहिती। बातमी आहे मुंबईवरून। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल दिल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस प्रकरणात काय निर्णय देणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे। दरम्यान सुप्रीम कोर्टाने या प्रकरणाचा निकाल 15 फेब्रुवारीपर्यंत द्या असे निर्देश राहुल नार्वेकरांना दिलेले आहेत। याबाबत नार्वेकरांनी आज महत्त्वाची माहिती दिली। माध्यमांशी बोलताना नार्वेकर म्हणाले की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या याचिकेसंदर्भात आजची सुनावणी पूर्ण झाली असून आम्ही आजच दोन्ही बाजूचा एव्हिडन्स क्लोज केलेला आहे। उद्या आणि परवा यावर अंतिम सुनावणी होईल आणि 31 तारीखला हे प्रकरण क्लोज होईल। मला खात्री आहे की 15 फेब्रुवारीच्या आत अंतिम निर्णय जारी केला जाईल अशी माहिती त्यांनी यावेळी दिली। शांतिगिरी महाराज नाशिकमधून उतरणार लोकसभेच्या आखाड्यात। बातमी आहे नाशिकमधून। गेल्या काही दिवसांपासून नाशिकचे राजकीय महत्त्व वाढलेले आहे। आगामी लोकसभा निवडणुकीचे वारे आता सर्वत्र वाहत आहे। या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष निवडणुकीसाठी जोमाने तयारी करत आहेत। नाशिकमध्ये इच्छुकांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चाललेली आहे। आता वेरूळचे मठाधिपती महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी महाराज हे पुन्हा एकदा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा आहे। नाशिकसह छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठ्या प्रमाणात कार्यरत असलेले जय बाबाजी भक्त परिवाराचे प्रमुख तसेच वेरूळचे मठाधिपती महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी महाराज नाशिक लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची तयारी करत आहे। वळूया पुढील बातमीकडे। उद्धव ठाकरे कोणाला भितात हे माहिती नाही, प्रकाश आंबेडकर। बातमी आहे वाशिममधून। उद्धव ठाकरे हे वंचितसोबत असलेल्या युतीबाबत उघडपणे का बोलत नाहीत असा प्रश्न आंबेडकर यांना विचारला। त्यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी उद्धव ठाकरे कोणाला भितात हे मला माहीत नसल्याचं वक्तव्य केलं। प्रकाश आंबेडकर यांनी मी कुठल्याही काँग्रेसच्या नेत्यांशी बोलत नाही, कोणाची हकालपट्टी करा ही माझी भूमिका नाही। कोण त्यांच्या उपयोगात आहे आणि कोण नाही हे ज्या त्या पक्षाने त्यांचे त्यांनी ठरवावे असंही त्यांनी म्हटले। महाविकास आघाडीसोबत चर्चा करण्याचे निमंत्रण आलेलं आहे। उद्या आम्ही चर्चा करायला जाणार आहोत, मात्र मी न जाता आमच्या पक्षाचे प्रतिनिधी त्या ठिकाणी जातील असंही आंबेडकर यांनी स्पष्ट केलं। आरक्षण हा नाजूक प्रश्न, सरकारने विचार करावा, पदापेक्षा जात धर्म देश महत्त्वाचा। नामदार नारायण राणे। बातमी आहे मुंबईमधून। मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारला घेरताना या संदर्भात ट्विट करून प्रतिक्रिया व्यक्त केली। मराठा आरक्षण या विषयावर आयोजित करण्यात आलेली पत्रकार परिषद रद्द करण्यात येत आहे। या विषयावर मला महाराष्ट्र शासनाला विनंती करायची आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात लढवय्येपणाचा वारसा आणि इतिहास असलेल्या मराठा समाजाचे खच्चीकरण होणार नाही याची काळजी घ्यावी। स्वाभिमानी मराठा कुणबी समाजामध्ये समाविष्ट होऊन आरक्षण येणार नाही। याशिवाय तसे केल्याने इतर मागासवर्ग ओबीसी समाजावर अतिक्रमण होणार असल्याचेही राणे यांनी म्हटलं आहे। या सगळ्या नाजूक प्रश्नाचा महाराष्ट्र सरकारने सखोल विचार करावा। महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाची संख्या 32% म्हणजे 4 कोटी एवढी आहे। कोणत्याही पदापेक्षा जात धर्म आणि देश महत्त्वाचे आहेत एवढेच मला सांगावेसे वाटते असे सूचक विधानही राणे यांनी केले आहे।
शिवीगाळ केल्याने तरुणाची मित्रांकडून हत्या, अल्पवयीन मुलगा ताब्यात तर 2 जण फरार. बातमी आहे ठाण्यामधून. ठाणे वागळे इस्टेट येथील समतानगर जलवाहिनी परिसरात सोमवारी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. त्या व्यक्तीच्या डोक्यात गंभीर जखम होती, त्यामुळे त्याची हत्या झाल्याचे स्पष्ट झाले. घटनेची माहिती वागळे इस्टेट पोलिसांना मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान हा मृतदेह रामचंद्रनगर भागात राहणाऱ्या तानाजी शिंदे याचा असून त्याच्या मित्रांनी ही हत्या केल्याचं तपासात समोर आलं. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने एका 16 वर्षीय मुलाला ताब्यात घेतलं. त्याची चौकशी केल्या असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. शिवीगाळीतून झालेल्या वादात तानाजी याची तिघांनी हत्या केल्याचं समोर येत आहे. या प्रकरणातील इतर दोघांचा पोलीस शोध घेत आहेत. नथुराम गोडसे भारतातील पहिला अतिरेकी, जितेंद्र आव्हाड यांनी केला हल्ला बोल. बातमी आहे ठाण्यामधून. महात्मा गांधी यांची हत्या नथुराम यांनी केली नाही असा दावा रणजित सावरकर यांनी त्यांच्या मेक शुअर गांधी इज डेड या पुस्तकात केला आहे. यावरून वाद निर्माण झाला आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी नथुराम गोडसे हा भारतातील पहिला अतिरेकी असल्याची टीका केली. नथुराम गोडसे यांनी गोळीबार करताना त्या घटनास्थळी काकासाहेब गाडगीळ होते. त्यांनी त्याला ओळखले होते. नेहरू आणि गांधी यांना बदनाम करण्याचा कट गेली अनेक वर्ष सुरू आहे. आता तो फोपावला आहे असंही जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे. ओबीसींना फसवलं की मराठ्यांना? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा प्रश्न. मराठा समाजाला आरक्षण कसे दिले हे स्पष्ट केलेलं नाही. आरक्षण देताना नेमके ओबीसींना फसवले की मराठ्यांना, असा प्रश्न करत महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपचे रामराज्य नव्हे तर रावण राज्य सुरू आहे अशी टीका केली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीची उत्तर महाराष्ट्र विभागीय जिल्हानिहाय आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीआधी पटोले यांनी पत्रकारांशी संवाद साधला. जरांगे पाटील यांच्या उपोषणस्थळी दोन्ही उपमुख्यमंत्री का गेले नाहीत असा प्रश्नही पटोले यांनी केला. जनगणनेच्या आधारावर आरक्षण द्यायला हवे, पण केवळ संभ्रम निर्माण करण्याचे काम सरकारने केले आहे. ओबीसी आणि मराठा समाजापैकी कोणाला कसे आणि काय आरक्षण दिले हे स्पष्ट करायला हवे. आरक्षण देताना फसवाफसवीचे राजकारण केले जात आहे. हे फसवे सरकार आहे. आरक्षणाचा अध्यादेश फडणवीस यांनीही काढला होता, तेच आताही केले आहे असे नाना पटोले यांनी नमूद केले. वकील दाम्पत्याचे अपहरण करून खून प्रकरणी वकील संघाच्या वतीनं निवेदन. बातमी आहे गंगाखेडवरून. अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी न्यायालयात वकील म्हणून काम करणारे ॲडव्होकेट राजाराम जयवंत आढाव आणि ॲडव्होकेट मनीषा राजाराम आढाव या दाम्पत्याचे अपहरण करून खून झाल्याची घटना दिनांक 25 जानेवारी रोजी घडली. या प्रकरणी गंगाखेड वकील संघाच्या वतीनं घटनेचा निषेध करून 29 जानेवारी रोजी तहसील कार्यालयात निवेदन दिले. राहुरी न्यायालयात आढाव दाम्पत्य काम करत असताना त्यांचे न्यायालयातून अपहरण केले. त्यांना अमानुषपणे मारहाण करून खून करण्यात आला. त्यांचे प्रेत विहिरीत टाकण्यात आले. या घटनेचा गंगाखेड वकील संघाने ठराव घेऊन निषेध करण्यात आला. या निषेधाचे निवेदन वकील संघाच्या वतीनं तहसील कार्यालयात देण्यात आले. सदर घटना ही गंभीर असून महाराष्ट्र शासनाने सक्षम पोलीस अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करून आरोपींना शिक्षा द्यावी. सदर आरोपी विरुद्ध चालणारा खटला जलद न्यायालयात चालविण्यात यावा. या खटल्याचे सरकारी पक्षाचे वकील म्हणून ॲडव्होकेट उज्ज्वल निकम व इतर तज्ज्ञ वकिलांना नेमण्यात यावे, ही मागणी यावेळी करण्यात आली. सोन्याचे मणी असल्याचं सांगत लोकांना गंडा. राजस्थानमधील तिघांना बेड्या. बातमी आहे नाशिकमधून. आम्हाला खोदकामात सोन्याचे मणी असलेल्या माळा सापडलेल्या आहेत असे बतावणी करून 16 सोन्याचे मणी असल्याचे भासून लोकांना गंडा घालणाऱ्या राजस्थानच्या 3 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गुन्हे शाखेच्या युनिट 1च्या पथकाने ही कारवाई केलेली आहे. गेल्या महिन्याभरापासून हे तिघेही आपल्या कबिल्यासह तवली फाटा येथे रस्त्यालगत राहुट्या ठोकून वास्तव्यास होते. पोलिसांनी सापळा रचून तिघांच्या मुसक्या आवळल्या. संशयितांकडून 1,62,200 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. हे तिघेही मूळ राजस्थानच्या सांचोर, जलोर आणि गुजरातच्या गांधीनगर जिल्ह्यातील रहिवासी आहेत. संशयितांनी त्यांच्या साथीदारांसह नाशिक शहर आणि परिसरात फिरून जे सोने खरेदी करू शकतात अशा व्यक्तींना खरे सोन्याचे 2 मणी दाखवले. त्यानंतर बनावट सोन्याचे मणी असलेल्या माळा खोदकामात सापडल्याचे सांगितले. तर दर्शक हो, या होत्या आजच्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पुन्हा भेटूया
रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र सुपरफास्ट बातमीपत्र नवीन अपडेट न्यूजसह. तोपर्यंत तुम्ही पाहत रहा रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला नक्की प्रेस करा. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.